श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. अधिक महिना आता उत्तरार्धात आलेला आहे. काही दिवसांसाठीच अधिक महिना असणार आहे. काही ठिकाणी बरेच कामं झालेले आहेत, काही ठिकाणी काही कामं करायची आहेत. अधिक महिना ज्याला पुरुषोत्तम मास, मलमास किंवा धुंडाचा महिना आपण या विविध नावाने ओळखले जाते. अधिकम अधिकस्य या महिन्यात जेवढं जास्त तुम्ही कर्मफळ कराल तर तेवढं जास्त तुम्हाला त्याचं चांगलं पुण्यफळ मिळत असतं असं म्हटलं गेलं आहे. आणि अगदी एवढी जरी सेवा केली ना तरीही 100 पटीने त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. मग आता बऱ्याच घरामध्ये सत्यनारायण करून झालं असेल, काही घरात कुळदेवीची सेवा करून झाली असेल, किंवा काही घरात काही ठिकाणी कुळदेवीच्या मूळ पीठावर जाऊन देवीचा मानपान करून झाला असेल, काही ठिकाणी सत्यनारायण झालं असेल, काही ठिकाणी भगवान विष्णूंची अखंड सेवा चालू असेल. प्रत्येकजण आपापल्या परीने संसारिक अडचणी, संसारिक जबाबदाऱ्या पार पाडून सेवा करत असतात आणि अर्थात परमेश्वर त्या सेवा करून घेत असतात आपल्याकडून. ही सेवा करणं खूप आनंद मिळतो. आपल्याला भारी वाटतं की आज माझ्याकडून एवढ्या सेवा घडल्या. भले आपण किती पण अडचणीत असो किंवा कितीही विचारात असो, जेव्हा अशा मनासारख्या गोष्टी घडतात ना, ज्याला मनात आपल्याला आनंद मिळतो, अशा जेव्हा गोष्टी घडतात ना तेव्हा खूप प्रसन्न वाटतं. बऱ्याच घरात विष्णूंच्या सेवा चालू असेल किंवा होणार असेल, कारण अजूनही म्हटलं तरी पण 10-12 दिवस बाकी आहेत. पण काही कामं आहेत किंवा काही गोष्टी आहेत ज्या करणं खरंच महत्त्वाच्या आहेत, तरच कदाचित या संपूर्ण अधिक महिन्याचं पुण्य आपल्याला मिळेल. आता आपण सेवा तर करत असतो, पण अधिक महिना हा दानासाठीही ओळखला जातो. आपण आपल्या घरच्यांना म्हणजेच मग आपल्या लेकीला, कारण लेक आणि जावई हे साक्षात लक्ष्मीनारायणचा जोडा मानला गेला आहे आणि त्यांना वाण देणं, त्यांना वाण लावणं, आपण या गोष्टी करत असतो. यथाशक्ती वाण देत असतो, यथाशक्ती धोंडा करत असतो आणि तो समोरच्यांनी सुद्धा यथाशक्ती स्वीकारावा. आता सगळ्यात महत्त्वाचं येतं की दान. मग आपण 33 अनारसे दान करत असतो, 33 बताशे दान करत असतो, 33 दीपदान पण करत असतो. आणि जोपर्यंत दीपदान होत नाही ना तोपर्यंत या संपूर्ण अधिक मासाचं फळ मिळत नाही. काही ठिकाणी काही घरात खूप छान परंपरा आहे की 33 देवांना जाऊन दीपदान आपण करत असतो. पण आता हे 33 देव कोणते तर बघा, लक्षात घ्या. तर आपल्या यथाशक्ती, आता समजा मी रामाच्या मंदिरात गेली, मी कृष्णाच्या अर्थात भगवान विष्णूंच्या अंमलाखाली हा महिना येतो. मग बरेच लोक रामाला किंवा मग कृष्णाला वाण देत असतात, म्हणजेच ज्याला आपण वाण देणं म्हणतो. तर मग तांब्याचं दीपदान करत असतो. मग काही लोक ना 33 देवांना दीपदान करत असतात, तर काही लोक 33 वाती बनून एकाच देवाला दीपदान करत असतात. तर आता हे सगळं तुमच्यावर आहे. तुम्ही ज्या देवाला मानता ना तिथे जाऊन तुम्हाला दीपदान करायचं असतं. आता हे दीपदान कसं करायचं असतं तर ते तुम्हाला सांगते. दीपदान करत असताना या महिन्यात ना, अधिक महिन्यात तांबूल दान करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुमच्याकडून तांबूल दान होत नाही तोपर्यंत अधिक महिन्याचं फळ तुम्हाला मिळत नाही असं म्हणतात. आता तांबूल म्हणजे काय तर विड्याचं पान माहिती आहे. तांबूल सगळ्यांना माहिती असेल. आपल्याकडे जर लेक आणि जावई जेवायला येणार असेल ना तर त्यांना तांबूल द्यावा. आता तांबूल म्हणजे काय, खरं तर काय असतं ना की आपण जेव्हा माहूरला जातो तेव्हा मग सगळ्या पानाचा एक साठा असतो आणि मग तो कुटला जातो आणि मग त्याचं दान केलं जातं. मग आता तुम्ही तुमच्या घरातल्या घरात तुम्ही तांबूल करू शकता, किंवा मग जे पानवाले काका आहेत ना त्यांना जाऊन सांगायचं आहे की मला तुम्ही तांबूल बनवून द्या. मग आता हे तांबूल तुम्ही दान करू शकता. तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्ही दान करू शकता. तांबूल दान करणं हे खूप महत्त्वाचं आहे. या महिन्यात ना शुद्ध गाईचं तूप दान करणं खूप महत्त्वाचं आहे. गोदान खूप महत्त्वाचं आहे. आता गोदान तर आपण करू शकत नाही, पण गाईची मूर्ती मग ती तांब्याची असेल तर भरीव चांगली व्यवस्थित ती तुम्ही गुरुजींना आवर्जून दान करू शकता. दीपदान पण तुम्ही गुरुजींना करू शकता. तुम्ही अगदी तांबूल ही गुरुजींना दान करू शकता, तुमची इच्छा. किंवा जरी कोणी घरात येणार असेल ना, मग कोणीतरी तुमच्याकडे धोंड्याला येणार असेल तर त्यांना पण तुम्ही गोदान देऊ शकता किंवा गुरुजींना दिलं तरी अतिउत्तम. कारण काय होतं ना की बऱ्याच वेळा असं होतं, मग ताई मग ते गाई वासरू आहेत ना तर त्याचं काय करायचं. मग आई एकदा आपल्याला ऑलरेडी एवढ्या वस्तू देत असते आणि मग त्यांनाही सांगा, जर तुम्हाला गोदान करायचं असेल तर गाईची मूर्ती तुम्ही कुठल्याही गुरुजींना तुम्ही दान करू शकता. त्याच्याबरोबर जेव्हा आपण दीपदान करत असतो ना तर बऱ्याच लोकांना तुपाचे दिवे लावतात आणि तो दान करत असतात. आता खरं तर नदीकाठी जे वाहतं पाणी आहे ना तर तिथे पण दीपदान करायचं असतं. आता प्रत्येक गावामध्ये वाहतं पाणी आहे का तर नाही. मग तुम्ही ज्या देवाला मानता ना तिथे तुम्ही 33 दिवे लावू शकता. ते बारीक दिवे मिळतात. तर बघा,
तांब्याचे यथाशक्ती करायचं असतं। मग बारीक दिवे छानपैकी दीपदान करायचं आहे। हे करून काय मिळणार आहे तर अर्थात आनंद मिळणार आहे आणि या सेवेचे कर्मफळ तुम्हाला अधिकस्य नक्कीच मिळणार आहे। ज्या काही अडचणी आहेत आपल्या त्या कमी होण्यास मदत होतच असते। आता हे सगळं झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं येतं की ताई, आजकाल आपण गंगेच्या ठिकाणी जरी गेलो तरी निर्मल्यात आपल्याला काही ठिकाणी दीपदान म्हणजे आता आम्ही जरी गंगेला गेलो तर डायरेक्ट मग आपण पाणी म्हणजे आता ते पाणी खूप कमी झालेलं आहे, पण आता पाऊस झाल्यामुळे त्या गंगेला पाणी वाढलेलं आहे। मग आपण दीपदान करू शकतो आणि ते हळूहळू जातं, पण तेवढी ती स्वच्छता पण राखली जाते। पण आपल्या मनाला पण असतं ना की बाबा रे, या पाण्यात मी टाकत आहे, मग निर्मल्य होणार किंवा मग पाणी पण दूषित होणार। मग अशा वेळेस तिथे जवळपास तुम्ही दीपदान करू शकता। जेवढं होईल तेवढं तो दीपदान प्रज्वलित होत किंवा ज्यांना वाटतं ना की आमच्याकडे घराजवळ नदी काठ नाही आहे किंवा मग कुठला पण नदी काठ नाही आहे, मग तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्ही दीपदान करू शकता। आता अशा कमेंट येतील की ताई, देवाला जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा तुपाचाच लावायचा का तेलाचा लावायचा, ही तुमची मर्जी आहे। तुम्ही जरी तुपाचा लावणार असेल तर शुद्ध गाईचं तूप म्हणजेच बघा एक दानाचा पण भाग होतो आणि ज्यांना तेलाचा दिवा लावायचा आहे ना तर त्यांनी तिळीच्या तेलाचा दिवा लावावा। आपल्यालाही माहिती आहे की जेव्हाही आपण देवघरात तिळीच्या तेलाचा दिवा लावत असतो ना तर तेव्हा आपल्या घरात पण जी काही नकारात्मकता आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे आपल्या घरातली असेल किंवा मग आपल्या आयुष्यातील असेल तर ती हळूहळू कमी होते आणि एक सकारात्मकता ऊर्जा येते। आणि तिळीचा दिवा जेव्हा घरात लावतो ना तर तेव्हा त्या तिळीच्या तेलाच्या धुराने सुद्धा जी काही निगेटिव्ह वाईब्स आहेत ना तर त्या खूप जास्त प्रमाणात कमी होतात आणि आपल्याही घरात सकारात्मकता ऊर्जा नांदते। आणि तिळीच्या तेलाचे अजून एक महत्त्व पण असं आहे की दीपदान केल्याने आपल्याला पितृदोष पण असेल किंवा नसेल तो सुद्धा कमी होतो। तर नक्कीच तुम्ही 33 दीपदान करू शकता। मग तुम्ही 33 ठिकाणी दिवे लावू शकता। मग त्याच्यामध्ये घराच्या बाहेर आहे, देवाजवळ आहे, तुळशीजवळ आहे, एक दिवस ठरवायचा। आता बघा, संपूर्ण अधिक मासामध्ये प्रत्येक दिवस खूप महत्त्वाचा आहे। तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही दीपदान करू शकता। कृष्णाला वाण देतात भगवान शंकरांना, सगळे तुम्हाला ज्यांना वाण देण्याची इच्छा आहे ना तर त्यांनी तुम्ही वाण देऊ शकता देवांनाही आणि दीपदान करू शकता। दीपदानाला खूप महत्त्व आहे। हा जो अधिक महिना आहे ना मैत्रिणींनो, आता ही सेवा आपण नेहमी म्हणत असतो की दीपदान करा। जेव्हा तुम्ही गरुड पुराण जरी तुम्ही ऐकला असेल ना तर जेव्हा पितरांना दीपदान केलं जातं ना तर ते त्यांच्या उपयोगासाठी असतं, ते त्यांच्या मदतीसाठी असतं आणि आपण दीपदान करून काहीच मागू नका। जेव्हा आपण एखादी गोष्ट दान करत असतो आणि आपण तेवढे पात्रतेचे नाही आहेत की आपण काहीतरी मोठं दान करणं, पण जेवढं होईल ना तेवढं दान करत असतो आणि तेव्हा फक्त कृतज्ञता असावी की जे काही दिलेलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद। आणि मी तुम्हाला पण सांगेल की तुम्हाला जर दीपदान करण्याची इच्छा असेल यथाशक्ती किंवा तुमची जरी असेल ना तर मग तांब्याचं मोठं दीपदान पण तुम्ही दान करू शकता। आता ताई, मग आम्ही पंथी दान करू का, म्हणजे बघा पंथीमध्ये नाही तर मग तांब्याचं ते बारीक येतं बघा, ते 20 रुपयाला, मग 40 रुपयाला 12 दिवे अगदी बारीक आहेत, तर तेही तुम्ही दान करू शकता, हरकत नाही। आपण यथाशक्ती करतोय ना ते खूप महत्त्वाचं आहे। जेवढं जमेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा। आणि दान धर्म दीपदान खूप महत्त्वाचा आहे, कारण हा जो महिना आहे ना मैत्रिणींनो तर 33 महिन्यांचाच आहे। बऱ्याच वेळी असं ऐकलं जातं की घे बाई धोंडा करून घे किंवा देतोय तर घे ना बाई, पुढच्या धोंड्याला पण आम्ही राहतो ना राहतो। तर पण असं नाही आहे, प्रत्येकाला चांगलं आयुष्य मिळावं, पण आपल्याला पण म्हणजे पुढच्या धोंड्याला पण आपण मग आपलं पण काही सांगू शकत नाही। तर हा धोंडा भेटलेला आहे, दीपदान करायला मिळालेला आहे, याचा आनंद व्यक्त करा आणि दीपदान करा, कारण जे काही करणार ना ते आपल्यासोबत येत असतं आणि परमेश्वर आपल्याला भरभरून देत असतात, यात काही शंका नाही। तर चला, आजच्यासाठी इतकंच। आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।